आम्हालाही मित्र म्हणून काळजी होती लोक आवाजचं काय होईल, परंतु विठ्ठल लांडगे म्हणजे आपण म्हणतो की विठ्ठल सज्जनांना दर्शन देतो आणि दुर्जन दिसला की पायाखालची वीट काढून त्याच्या डोक्यात घालतो. तसं विठ्ठलाने सुरू केलं आणि संपूर्ण पानांवर विठ्ठल असतो, फक्त आरपार लिहिताना त्यातले लांडगे जागे होतात. आजचीच बातमी जर वाचली, युरिया डिटर्जंट स्टार्च घातक केमिकल दुधात राक्षसांची करावी होळी आणि काळे बोके ठेचलेच पाहिजे, ही सामान्यांची भाषा आहे. म्हणजे संपादक असा खूप काडीचा चष्मा आहे, दोरा लोंबतोय, वैचारिक चेहरा आहे, असा असावा इतके दिवस आपलं असं मत होतं. रांगडा संपादक पहिल्यांदा पाहिला की जो सामान्यांची भाषा वृत्तपत्रामध्ये दिली. नामदार साहेब एका संस्थेनं विठ्ठलरावांना बोलवलं भाषणाला, म्हणजे प्रेमानं बोलवलं आणि तिथं जाऊन ते म्हटले की हे सगळे विश्वस्त बेरकी आहेत. तेव्हापासून त्यांना भाषणाला बोलवायचे बंद झाले बरेचसे. परंतु मनातलं काही लपत नाही, राहत नाही, असा सरळ रांगडा स्वभाव आहे आणि आरपारमध्ये सामान्यांच्या वेदनेला वाचा फोडण्याचं ते काम करतात. हे सगळं का लिहिलं जातं? कारण त्यांना अडवणारं कोणी नाही, मालक तेच आहेत. मालकांचे हितसंबंध जर वेगळे असतील तर संपादकानं लिहिलेलं सुद्धा छापलं जात नाही, परंतु मालक तेच आहेत, प्रकाशक तेच आहे. जेव्हा किशोर कुमार असं म्हटले एका दुसऱ्या नटाला की माझा एक सिनेमा आहे आणि त्याच्यामध्ये एक नटी घ्यावी अशी निर्मात्याची मागणी आहे, पण ते शक्य नाही. म्हणे निर्माता कोण आहे? ते म्हणे मीच आहे. पण डायरेक्टर तर म्हणतो ती घेतलीच पाहिजे. म्हणे डायरेक्टर कोण आहे? ते म्हटले मीच आहे. म्हणजे डायरेक्टर निर्माता सगळं सगळं विठ्ठलराव असल्यामुळे हे विचार मांडायला त्यांना कुणी अडवलेलं नाही. पत्रकाराच्या विषयीचं मत परिस्थिती सापेक्ष बदलणारं असतं. आपल्याविषयी चांगली बातमी आली तर विठ्ठलरावांसारखा विठ्ठल नाही, वाईट बातमी आली की ते लांडगे आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हे प्रत्येक पत्रकारांच्या बाबतीमध्ये घडतं. परंतु मला वाटतं वहिनींचा यात मोठा सहभाग आहे. त्या स्वतः नोकरी करतात. तुम्ही वृत्तपत्र काढा, काही झालं तरी मी नोकरीला आहे, त्यामुळे त्यांना टाळून उपयोग नाही. म्हणून ही रिस्क त्यांनी घेतली असावी, कारण शेवटी ती बाजू सुद्धा पाहावी लागते. आणि मला वाटतं भैयांनी त्यांना खूप चांगली साथ दिली. नामदार साहेबांनी त्यांच्यातलं पोटेन्शियल ओळखलं की हा माणूस एकदा एका संस्थेवर लिहिलं की बरेचसे पत्रकार खाली नंबर देतात, मोबाईल नंबर. तो कशासाठी असतो की रात्रीतून माझ्याशी संपर्क साधा वगैरे, आणि दुसऱ्या दिवशी त्या संस्थेवर काही लिहिलेलं दिसत नाही, पण 4-4 दिवस हा माणूस त्याच संस्थेवर लिहितो. म्हणजे लोक येऊन जातात पण फक्त चहा घेऊन जा, बाकी काही जमणार नाही, मी लिहिणार म्हणजे लिहिणार असा खाक्या या सामान्य वाटणाऱ्या असामान्य माणसात आहे, याचा आपल्याला आनंद आहे. आणि त्यांच्या मनात एक माणूस लपलेला असतो, पत्रकाराच्या मनात तो लपलेला असतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कार्टर नावाचा जो फोटोग्राफर होता, पत्रकार होता, त्यानं 1993 साली सुदानमध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस एक फोटो टिपला होता. एक अत्यंत छोटा कुपोषित आफ्रिकन मुलगा सुदानमधला की जो अन्न छत्राच्या दिशेनं चाललेला आहे, भुके वाचून तो खाली पडायचा, त्याच्या शरीराचा सापळा झालेला होता आणि त्याच्या मागे गिधाड चाललेला आहे. गिधाड त्याची जीव जाण्याची वाट पाहते की या मुलाचा जीव गेल्यानंतर लगेचच याचं मांस आपण खाऊ. ते दृश्य त्या फोटोग्राफरना टिपलं आणि त्याला पोलीस सर नावाचा तो जगप्रसिद्ध पुरस्कार मिळाला. पण त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकानं त्याला असं विचारलं की त्या ठिकाणी किती गिधाड होते? त्यानं सांगितलं 1 गिधाड होतं. त्यानं सांगितलं नाही 2 गिधाड होते. एक ते गिधाड आणि हे सगळी वेदना पाहणारा तुझ्यासारखं दुसरं गिधाड, तिथं 2 गिधाड होते. त्या पत्रकाराच्या मनाला ही गोष्ट इतकी लागली की 3 महिन्यानंतर त्यानं आत्महत्या केली. म्हणजे हे जे संवेदनशील मन यांचं असतं की वृत्तपत्रात बातम्या देताना सुद्धा कधी कधी संवेदना वेदना बाजूला ठेवावी लागते आणि समाजातलं वास्तव त्या ठिकाणी मांडावं लागतं, ही सुद्धा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि आज त्या निमित्तानं या सर्वांना जो जीवन गौरव दिलाय, ही सगळी दिग्गज माणसं आहेत. म्हणजे डॉक्टर साहेब आहेत, वकील आहेत, ही माणसं अशा ठिकाणी भेटणं परवडतं. त्यांच्या कार्यस्थळी न भेटलेलं चांगलं आहे. डॉक्टर सोनवणेंची इथं भेट झाली, मला खूप आनंद झाला. त्यांच्याकडे जाण्याची वेळ आल्यावर जे दुःख होतं ते आपण सांगूही शकत नाही. आता आप्पा चेअरमन आहेत माध्यमिकचं, मी त्यांना सांगितलं ही जनरल मीटिंग नाही, व्याजदर कमी कराल ना करत तुम्ही, तर लक्षात ठेवा हा वेगळा सोहळा आहे. तर हे सगळे आमचे 2 प्राथमिक शिक्षक सुद्धा खूप उत्तम काम करणारे या ठिकाणी आहेत. साहेब इथं आहेत. प्राथमिक शिक्षणाची अवस्था या सरकारनं आता ठरवलेलं आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामं काढल्याशिवाय मराठी शाळा वाचणार नाहीत, म्हणून या सरकारचं मी अभिनंदन करतो.
फक्त गोष्ट एक आहे की आता मुलांना मारायचं नाही असा कायदा आहे, मारलं नाहीच पाहिजे. पण मागच्या महिन्यात अजून एक बातमी आली, आता मुलांकडं पाहून हातवारे करायचे नाही, डोळे मोठे करायचे नाही, त्यांच्या बालमनावर परिणाम होतो. मग मला 2-3 शिक्षकांनी विचारलं आता कसं शिकवायचं. म्हटलं वर्गाच्या बाहेर या, बाहेरून कडी लावून घ्या आणि खिडकीतून शिकवा. म्हणजे तुम्हाला राग आला, एखाद्याला 19चा पाढा आला नाही, तुम्हीच गाजावर डोकं आपटून घ्या. कारण ही सगळी नवसानं झालेली पिढी आहे. यांना कुणालाही मारायचं नाही, हात लावायचा नाही. आमचे उच्च शिक्षणातले आडसोळ सर आहेत, सहकारातले अनेक माणसं आहेत. असे या समाजामध्ये उत्तम काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या पाठीवर हात ठेवावा. आणि भाण साहेब आहेत ज्यांना जीवन गौरव द्यावा की त्यांनी आयुष्यभर ज्ञानप्रसाराचं काम केलं. आम्ही स्वतः कॉलेजला असताना स्टँडवरून त्यांचे ते पेपर घेणं, पत्रकाराच्या आलेल्या बातम्या वृत्तपत्रांना देणं, हे सगळं त्यांनी खूप तपश्चर्या केलेली आहे. त्यांना तो जीवन गौरव दिलेला आहे. म्हणून या सर्व महनीय व्यक्तींना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि लांडगे साहेबांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो की हा लोकांचा आवाज असाच सुरू ठेवावा. त्यांचं रांगडं व्यक्तिमत्व एरवी सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीनं प्रसारित झालेलं आहे की असाही संपादक असू शकतो की जो आरपारमध्ये डोकून मध्यंतरी एका संस्थेनं एका हिंदू सणाला आमदार साहेब सुट्टी दिली नव्हती, तर त्या संस्थेवर सुद्धा त्यांनी लिहिलं होतं. आणि मग त्या संस्थेनं खटला दाखल केला. ते म्हटले करा, मला काही फरक पडत नाही. पण त्यांना त्या सणाला सुट्टी द्यावी लागली, कबूल करावं लागलं. तर हे सामाजिक सेवा, सामाजिक भान जपणारा हा माणूस आणि या लोक आवाजचा हा 5वा वर्धापन दिन. उत्तम संपादक, उत्तम मित्र म्हणून ते खूप चांगले आहेत. त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे पुरावा त्याचा दिलेला आहे की मद्याचा आणि लेखनाचा काही संबंध नसतो, प्रतिभेचा. तसंही चांगलं लिहिता येतं काही न घेता, हेही त्यांनी सिद्ध केलेलं आहे. माणूस निर्व्यसनी आहे, मित्र म्हणून चांगला आहे, शाकाहारी आहे, त्यामुळे परवडतो सुद्धा मित्र म्हणून. तर असा सगळ्या बाजूनं हा माणूस उत्तम आहे. त्याच्याशी मैत्री करायला आणि लोक आवाजशी मैत्री करायला मला वाटतं काहीही हरकत नाही. म्हणून नामदार साहेब आपण आलात, आमदार साहेब आलात, आपण सर्वजण आलात, असा तर राजाश्रय लोक आवाजला ठेवा अशी विनंती करून मी थांबतो. धन्यवाद.